class we studied ratio and proportion. दोन नंबर्स मध्ये असणारा जे काही सहसंबंध आहे तो आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेला आहे. देन व्हॉट मीन बाय रेशो अँड व्हॉट मीन बाय प्रोपोर्शन. रेशो कसा लिहिला जातो तर रेशो हा साधारणपणे 2/1 अशा पद्धतीने लिहिला जातो आणि प्रोपोर्शन 2:1 अशा पद्धतीने लिहिला जातो. 2 हे सिंबल वापरले जाते हे सुद्धा आपण पाहिलेलं आहोत. आता रेशो आणि प्रोपोर्शन या दोन्हीमध्ये आपण रेशो काढत असताना साधारणपणे समजा आपण काल एक एक्झाम्पल पाहिलेलं होतं. फ्लॉवर्स डिस्ट्रीब्यूट केलेले होते कुणाला सगळ्या गर्ल्सना फ्लॉवर्स डिस्ट्रीब्यूट केले होते आणि त्यानुसार गर्ल्सची संख्या होती 3/12 5/20 आणि 8/32 अशा पद्धतीनं काय होती ह्या गर्ल्सची आणि फ्लॉवर डिस्ट्रीब्यूट केलेल्या फ्लॉवर्सची संख्या होती, क्वांटिटी अशी होती. मग आपण त्या ठिकाणी काय केलं तर याचा रेशो काढत असताना 3 1 3 3 4 12 5 1 5 5 4 20 8 1 8 8 4 32 म्हणजे 1/4 हा आपला रेशो या ठिकाणी आलेला आहे. या प्रोपोर्शन मध्ये आपण याला कसं म्हणणार आहोत 1:4 असं आपण म्हणणार आहोत. हे प्रिव्हियस क्लासमध्ये आपण अभ्यासलेलो आहोत. आता मात्र आपण वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत रेशो आणि प्रोपोर्शनचे. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी ह्या दोन जे काही क्वांटिटीज दिलेल्या आहेत याच्यामध्ये असणारा रेशो आपण काढणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे 16 पैसे दिलेले आहेत आणि 1 रुपी दिलेला आहे. आता 16 पैसे पाहिला तर आपण याच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसतो तर या ठिकाणी असणारी क्वांटिटी जी आहे ही क्वांटिटी डिफरंट असलेली आपल्याला पाहायला मिळते. 60 पैशामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे आणि ते 1 रुपयामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. ॲट दॅट टाइम आपल्याला काय करावं लागणार आहे तर फाइंड वी मस्ट द मेजर बोथ क्वांटिटीज इन द सेम युनिट्स. अगोदर आपल्याला हे दोन्ही क्वांटिटीज सेम युनिटमध्ये कन्वर्ट करावे लागणार आहे. देन फर्स्ट वी मस्ट मेजर्स मोजावे लागणार आहेत बोथ क्वांटिटीज in the same units. आता इथं पहा सेम युनिट्स मध्ये हे क्वांटिटीज आपण काउंट करत असताना कसे करणार आहोत. मग आता फर्स्ट काय असणार आहे 60 पैसे अपॉन 1 रुपीज 1 रुपी. 60 पैसे म्हणजे हाऊ मेनी पैसेज आर 60 पैसे मीन्स 60 पैसे upon 1 rupees means how many 1 rupees means how many पैसेस 100 पैसे is equal to 16 upon 100. आता इथं तुम्हाला रेशो काढायचा आहे. डिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत. डिव्हायडेशन करत असताना आपण कसं करणार आहोत तर इथे लक्षात आलं का तुम्हाला 60 पैसे दिलेले आहेत 1 रुपी दिलेले आहेत. म्हणजे आता या ठिकाणी आपण काय केलं फर्स्ट वी मस्ट मेजर बोथ क्वांटिटीज इन द सेम युनिट. दोन्ही क्वांटिटीज आपण सेम युनिटमध्ये घेतलेले आहेत. मग इथं 60 पैसे आपण 1 युनिट 1 रुपी हे आपलं काय झालं तर हे आपण याची लिहित असताना हे रेशो काढत असताना आपण डिव्हिजन मेथडमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहोत. आता या ठिकाणी 60 पैसे आणि 1 रुपीज क्वांटिटी कशामध्ये आपण कन्वर्ट केली पैसेमध्ये कन्वर्ट केली म्हणजे 100 पैसे झाले. देन 16/100 या ठिकाणी डिवायडेशन आपण करणार आहोत. या ठिकाणी डिवायडेशन करत असताना जर टेबल तुम्ही काउंट केलात तर बघा या ठिकाणी जर तुम्ही अभ्यासलात पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला जर लक्षपूर्वक पाहिलात आधी ते कट कर तुझं नंबर्स 20 then is equal to 3/5. The ratio of two quantities first quantity to second is 3/5 in proportion is 3:5. हे लक्षात ठेवा. जर क्वांटिटी या ठिकाणी आपण काय केलं या ठिकाणी क्वांटिटी सेम होती का नव्हती. when finding the ratio remember this and understood this when
finding the ratio of two quantities when the finding the ratio of two quantities of the same kind. जेव्हा तुम्ही रेशो पाहता दोन क्वांटिटीचा तेव्हा सेम काइंड मध्ये त्यांचं मेजरमेंट असणं गरजेचं आहे. देअर मेजरमेंट मस्ट बी in the same units. Let us see another example. A hostel is to be built for school going girls. शाळेच्या मुलींसाठी हॉस्टेल बांधलं जात आहे. Two toilets are to be built for every 15 girls. प्रत्येक 15 मुलींसाठी दोन टॉयलेट्स त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. इफ 75 गर्ल्स विल बी लिव्हिंग इन दिस हॉस्टेल, 75 मुली राहणार आहेत या हॉस्टेलमध्ये. हाऊ मेनी टॉयलेट्स विल बी रिक्वायर्ड इन दिस प्रपोर्शन. मग या ठिकाणी किती टॉयलेट्स बांधावे लागणार आहेत. आता इथं लेट अस कन्सिडर. आता इथे काय कन्सिडर करावं लागणार आहे आपल्याला. लेट अस कन्सिडर द प्रपोर्शन और रेशो ऑफ टॉयलेट्स अँड गर्ल्स. रेशो कशामध्ये कन्सिडर करावा लागणार आहे आपल्याला, तर टॉयलेट्स अँड गर्ल्स मध्ये रेशो आपल्याला काढावा लागणार आहे. किती प्रमाणामध्ये या ठिकाणी, म्हणजे 15 मुलींसाठी 2 टॉयलेट्स बांधलेले. देन 75 मुलींसाठी किती बांधावे लागतील. देन लेट अस सपोज X toilets will be needed for 75 गर्ल्स. आता X टॉयलेट्स आपल्याला आवश्यक आहेत असं आपण समजणार आहोत. सपोज हे आपल्याला इक्वेशन मध्ये सोडवावं लागणार आहे एक्झाम्पल्स. देन या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला रेशो काढत असताना, नंबर ऑफ टॉयलेट्स टू नंबर ऑफ गर्ल्स. हाऊ मेनी टॉयलेट्स, 2 टॉयलेट्स अपॉन 15 गर्ल्स. 2 टॉयलेट्स बांधावे लागणार आहेत 15 मुलींसाठी. देन लेट अस राईट दिस इन 2 वेज ॲट द फॉर्म ऑफ इक्वेशन. कशा पद्धतीने लिहिणार आहोत आपण, हेच आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. हाऊ इट इज पॉसिबल. therefore is equal to therefore x upon 75 is equal to 2 upon 50. 2 मुलींसाठी 15 मुलींसाठी 2 टॉयलेट्स बांधावे लागणार आहेत आणि 75 मुलींसाठी x टॉयलेट बांधावे लागणार आहेत. आता therefore हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना इक्वेशन मध्ये आपण कसं करणार आहोत, x जो काही 75 आहे तो दोन्ही बाजूला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. x upon 75 multiply by 75 is equal to 2 upon 15 multiply by 75. इथे काय केलं आपण, मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 75. 75 दोन्ही बाजूला आपण मल्टिप्लाय केला. या ठिकाणी मल्टिप्लाय करत असताना हा 75 1 जा 75 1 गेलेला आहे. इक्वेशन मध्ये तुम्ही हे अभ्यास केलात, कसं डिवायडेशन करायचं, कसा भाग घालवायचा आणि x ची व्हॅल्यू कशी काढायची, व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी काढायची हे तुम्ही अभ्यास केला. तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपण हे काढणार आहोत. देन 15 1 जा 50, 50 5 जा 75. therefore x is equal to 2 multiply by 5. then therefore x is equal to 10. then therefore 10 toilets will be required for 75 girls. हे आणखीन एका पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. इक्वेशनच्या पद्धतीने तुम्ही सोडवला. पुढच्या इयत्तेमध्ये जर पाहायला गेला तर x या ठिकाणी राहतो आहे असा. पुढे इज इक्वल टू 2 अपॉन 15 मल्टिप्लाय बाय 75 केला. फक्त एवढंच, या ठिकाणी x आहे असं राहणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मल्टिप्लिकेशन करून डिवायडेशन करून आन्सर काढू शकता. म्हणजे x ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 2 अपॉन 5 इज इक्वल टू x इज इक्वल टू 10. ही x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे. म्हणजे 10 टॉयलेट्स 75 मुलींसाठी आपल्याला 10 टॉयलेट्स त्या ठिकाणी बांधावे
लागणार आहेत प्रपोर्शनल रेशोच्या माध्यमातून, म्हणजे त्या प्रमाण जर ठरवलं निश्चित केलं तर त्या प्रमाणासाठी. नेक्स्ट, द how to find the ratio and proportion of two numbers or two quantities, the unitary method. युनिटरी मेथडच्या माध्यमातून रेशो आणि प्रोपोर्शन कसं काढायचं हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. सपोज लेट अस लर्न वन एक्झाम्पल. विजय wanted to gift pen to 7 of her friends or her birthday. त्याला काय करायचंय, पेन द्यायचे 7 मुलांना. ठीक आहे, 7 पेन त्याला आवश्यक आहे. when he went to a shop to buy them, the shopkeeper told her the rate for a dozen pen. then shopkeeper सांगितलं त्याला एका डझन पेनाची किंमत शॉपकीपरने त्याला सांगितली. त्याला किती पाहिजे पेन, 7 पाहिजे विजयला. विजयला किती पेन पाहिजे, 7 पेन पाहिजे. पण त्यानं 1 डझन पेनाची किंमत सांगितली. अ डझन पेन्स कॉस्ट ₹84. एका डझन पेनाची किंमत किती आहे, 84 रुपये. 1 डझन म्हणजे किती, 12 पेन येतात एका डझनामध्ये. हे तुम्ही 3री 4थी 5वीला अभ्यासलेला आहात. मग 12 पेनाची किंमत 84 रुपये, तर एका पेनाची किंमत किती असणार आहे. कॅन यू हेल्प विजय टू फाइंड द कॉस्ट ऑफ 7 पेन्स. या 7 पेनाची किंमत काढण्यासाठी तुम्ही विजयला मदत करू शकता का, सहज करू शकता. हाऊ टू हेल्प यू, कशा पद्धतीने करू शकता. देन 12 पेनाला जर 84 रुपये किंमत असेल 12 पेनाची, तर एका पेनाची किंमत किती हे आपल्याला काढावं लागणार आहे. इफ यू फाइंड द cost of 1 pen, you can also find the cost of 7 pens. Am I right? Yes. Then cost of 1 pen is equal to 84 upon divided by 12. Then 12 च्या टेबल मध्ये 84 आहे का बघा बघू. 12 1 जा 12, 12 7 जा 84. Then 7 रुपीज ही काय झाली, एका पेनाची किंमत आहे. 1 पेन्स इज इक्वल टू 7 रुपीज. काय झालं तर 7 रुपये ही त्याची किंमत झाली. मग 7 पेनांची किंमत किती येणार आहे हे तुम्ही फाइंड करू शकता. 7 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 49. 49 रुपीजला काय विजयला हे 7 पेन मिळू शकतात. हे जे काढलो आपण ते युनिटरी मेथडच्या माध्यमातून आपण कसं काढायचं हे आता पाहणार आहोत. लेट अस सी वर्ड प्रॉब्लेम ऑफ युनिटरी मेथड. अ बंच ऑफ 15 बनानास कॉस्ट 45 रुपीज. 15 बनानाची किंमत किती आहे, केळीची किंमत किती आहे, 45 रुपीज. हाऊ मच विल 8 बनानास कॉस्ट. आता 8 बनानाची कॉस्ट काढायची आपल्याला. इथं काय दिलेलं आहे, कॉस्ट of 15 bananas is equal to 45 rupees. Then काय काढायचं आपल्याला, therefore cost of 1 banana is equal to how many rupees. इथं काय करणार आहात तुम्ही, व्हेरिएबल न यूज करता सुद्धा तुम्ही काढू शकता. 45 डिवायडेड बाय 15. एका बनानाची किंमत काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, 15 केळीची किंमत 45 रुपये आहे, तर एका केळीची किंमत म्हणजे 45 भागिले 15 केली तर एका केळीची किंमत तुम्हाला कळणार आहे. काय होणार आहे, 15 3 जा 45, 3 रुपीज. हे कॉस्ट कशाचं मिळालं तुम्हाला, 1 बनानाचं मिळालं. मग आता तिथं विचारलंय काय, हाऊ मच विल 8 बनानास कॉस्ट. 8 केळींची किंमत विचारलेली आहे. therefore the cost of 8 bananas is equal to 8 multiplied by 3 is equal to
24 रुपीज. 8 3 24. एक बनानाची किंमत किती आहे 3 रुपये. मग 8 बनानाची किंमत बरोबर काय येणार आहे 8 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 24. 24 bananas. Next, this is the example of unitary method. Let us see another example. If a bunch of 10 flowers cost 25 rupees. 10 फुलांचा बंच आहे, 10 फ्लावर्सचा बंच आहे आणि तो बंच जो आहे तो त्या बंचमध्ये हे जे 10 फ्लावर्स आहेत या 10 फ्लावर्स मध्ये त्याची किंमत किती सांगितली त्यांनी 10 फ्लावर्सची 25. आता 25 सांगितले, हा बंच आहे, याची किंमत किती सांगितली 25 सांगितली. देन या ठिकाणी काय विचारलंय 25 रुपीज कॉस्ट सांगितले, पण या ठिकाणी विचारलेलं काय आहे बघा बघू. तर त्या ठिकाणी विचारलेलं आहे हाऊ मच विल 4 फ्लावर्स कॉस्ट. 4 फुलांची किंमत मग किती असेल. इथं सुद्धा युनिटरी मेथड आपण यूज करणार आहोत. काय दिलेलं आहे कॉस्ट ऑफ 10 फ्लावर्स. 10 फ्लावर्स इज इक्वल टू 25 रुपीज. देन काय काढायचे आपल्याला देअरफॉर कॉस्ट ऑफ. आता आपल्याला 10 फुलांची किंमत 25 रुपये. मग एका फुलाची किंमत आपण काढली तरच आपल्याला 4 फुलांची किंमत कळणार आहे. मग आपण काय करणार कॉस्ट ऑफ 1 फ्लावर इज इक्वल टू 25 अपॉन 10 इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज. या ठिकाणी आता डिवायडेशन करायला गेला तर पॉइंट मध्ये आन्सर येते आणि पॉइंट मध्ये आन्सर घेण्यापेक्षा आपण आता काय करणार आहोत या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवणार आहोत. देअरफॉर कॉस्ट ऑफ 4 फ्लावर्स इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाय बाय 4. आता या ठिकाणी आन्सर शोधत असताना आपण कसं काढणार आहोत पहा. या ठिकाणी आता तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे 2 ने डिवायडेशन करू शकता. इथं आपण 1 असणार आहे. 2 2 जा 4 2 5 जा 10 देन 5 1 जा 5 5 5 जा 25 देन 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10. हाऊ मेनी रुपीज 10 रुपीज ही काय असणार आहे कॉस्ट ऑफ 4 फ्लावर्स इज 10 रुपीज. 10 रुपये असणार आहे. आता या युनिटरी मेथड मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला काय काय समजलं, काय काय शिकलो आपण. नाउ what we have know about this unitary method. Find the cost of one article from that of many by division. Find the cost of many articles from that of one by multiplication. This method of solving a problem is called a unitary method. Unitary method आपण कशाला म्हणणार आहोत तर पहा हेच काय तर अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे. फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल दॅट ऑफ मेनी बाय डिव्हिजन. डिव्हिजनच्या माध्यमातून आपण ही काढू शकतो. त्याचबरोबर पुढे काय म्हटलंय द फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ वन बाय मल्टिप्लिकेशन. एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून आपण काढू शकतो. अनेक वस्तूंची किंमत काय करू शकतो आपण गुणाकार करून काढू शकतो. आणि या उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीलाच काय म्हटलेलं आहे युनिटरी मेथड म्हणजे एकमान पद्धत. युनिटरी मेथड म्हणजे काय एकमान पद्धत. ऑल ऑफ यू स्टुडंट्स यू हॅव टू अंडरस्टूड ऑल दिस कंटेंट, ऑल दिस टॉपिक ऑफ रेशो अँड proportion. So you will solve the examples of practice set 29 and 28's word problems. Question number 3, 4, 5 and 6 and
practice set 29 on page number 60. If any queries you have to call me. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. थँक्स.